मक्त्याने केलेल्या शेतीचा मक्ता चुकवण्यासाठी पुतण्यासह बँकेत गेलेल्या शेतकऱ्याचे तब्बल 1.5 लाख रुपये चोरट्या महिलेने चोरून नेले। ही घटना वर्ध्याच्या भामटीपुरा चौकात असलेल्या युनियन बँकेत घडली। या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। ही चोरीची घटना बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। दिलीप नानाजी हैगुणे, वय वर्ष 48, राहणार गोजी, हे मक्त्याने शेती करतात। शेतमालाला 2 लाख रुपये मक्ता द्यायचा होता। त्यांना बचत गटाने 2.5 लाख रुपयाचे धनादेश दिला होता। तो धनादेश वटविण्यासाठी ते पुतण्यासोबत युनियन बँकेत पैसे काढण्यासाठी गेले। बँकेत अनेक जण उपस्थित होते। धनादेश वटविला असता 500 रुपयाच्या नोटाचे 5 बंडल बँकेतून मिळाले। ते सर्व पैसे दिलीप हैगुणे यांनी पुतण्याच्या बॅग मध्ये ठेवले होते। पुतण्याने ती बॅग खांद्यावर लटकवून ते दोघेही बँकेबाहेर निघाले। खाली उतरल्यावर त्यांना बॅगची चेन अर्धवट उघडी दिसली। त्यानंतर त्यांनी बॅगमधील पैशाची पाहणी केली असता त्यांना त्यात 500 रुपयाचे 3 बंडल म्हणजे 1.5 लाख रुपये दिसून आले नाही। अज्ञात चोरट्याने 1.5 लाख रुपये बॅगची चेन उघडून नेल्याचे समजताच हैगुणे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली। बँक परिसरात लागून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटी महिला कैद झाली आहे। दिलीप हैगुणे यांचा पुतण्या बँकेतील लोखंडी फाटकातून बाहेर निघत असताना त्याच्या मागून आलेल्या चोरट्या महिलेने चेन उघडून पैशाचे 3 बंडल काढून घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। चोरटी महिला चेहरा झाकून असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले। अशोक सूर्यभान पाटील, राहणार भीमनगर, मास्टर कॉलनी, वर्धा यांच्या मालकीची गोजी येथील 14 एकर शेती 2 लाख रुपये मक्त्याने दिलीप हैगुणे यांनी केली होती। मक्ता देण्यासाठी शेतमालक देखील त्यांच्यासोबत बँकेत गेला होता। बँकेखाली शेतमालक प्रतीक्षेत होता। हैगुणे यांचे पैसे चोरी गेल्याने त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।